चला आज आपण बनवणार आहोत छानशी एक स्नॅक्सची रेसिपी. अगदी सोपी रेसिपी आहे. त्याच्यासाठी आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत, साल काढून घ्यायचे बटाट्याचे आणि त्याच्यामध्ये ब्रेड घ्यायचा. ब्रेड चांगला पाण्यामध्ये भिजवून अशा प्रकारे त्याचं सगळं पाणी दाबून काढून घ्यायचं. आता हे सगळे ब्रेड मी ह्याच्यात स्लाइस त्याच्यात टाकते भिजवून. मी ह्याच्यात अर्धा ब्रेड घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत आपण, कोथिंबीर आणि लाल मसाला. लाल मसाला नाही घातला तर हिरवी मिरचीची पेस्ट घातली तरी चालेल आणि थोडंसं चाट मसाला वगैरे घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे चांगलं मळून घ्यायचं. आपण पीठ मळतो तशाच प्रकारे हे मळून घ्यायचं. चांगलं मिक्स हे सगळं एकजीव झालं पाहिजे, अशा प्रकारे चांगलं हे मळून घ्यायचं. आणि आता ह्याला आपण चांगलं शेप देणार आहे. मी बघा अशा प्रकारे मी हा शेप देते. तुम्हाला जसा आकार हवा, जसा शेप द्यायचा असेल तसा तुम्ही देऊ शकता. आता माझे हे चांगले शेप देऊन झाले आहेत तयार. हे बघा अशा प्रकारे मी हे बनवलेत. आता हे गरम गरम तेलामध्ये आपण सोडायचे. एक लक्षात ठेवा, तेलामध्ये आपण हे जेव्हा सोडतो ना तर ह्याला लगेच हलवायचं नाही. जरा एका बाजूने चांगले ब्राऊन झाले की ह्याला पलटायचे. लगेच आपण हलवायला गेलो की फुटण्याची शक्यता असते. अगदी सोपी रेसिपी आहे. छान संध्याकाळच्या टायमाला पण बनवू शकतो. भूक लागली की मुलांना टिफिनमध्ये बनवून देऊ शकतो. नक्की करून पहा. झटपट होणारी रेसिपी आहे आणि ह्याच्यात काही जास्त साहित्य पण नाही लागत. फक्त ब्रेड, बटाटा आणि आपले जे आलं लसणाची पेस्ट आणि मसाले. करून पहा, कशी वाटली ती नक्की सांगा. झाले आपले रेडी स्नॅक्सचा